नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक पाळणं हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे राजकीय सहभाग, स्थानिक निर्णय प्रक्रिया व नागरिकांच्या सहभागाचा पाया आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी जोमात सुरू केली. आता तर प्रचाराचा धुळाच उडणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली. गंमत म्हणजे तुळशीची लग्न नुकतीच पार पडले आणि इच्छुकांची उमेदवारी मिळवण्यासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि तब्बल 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झालाय. हो, 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला निकालही लागणार. म्हणजे आता राज्यभर निवडणुकीचा माहोल रंगणारच म्हणायचं. आचारसंहिता ही 4 नोव्हेंबर पासून लागू झाली आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिका या सगळ्यांच्या मुदती संपल्या. त्यामुळं या सगळ्यांसाठी आता निवडणुका घेण्यात येणार आहेत. आपण कोल्हापूर जिल्ह्यात बघितलं तर 10 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायती आहेत. त्यामध्ये जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, कागल, मुरगुड, गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव आणि हुपरी या नगर परिषदा, तर आजरा, चंदगड आणि हातकणंगले या नगरपंचायती आहेत. कोल्हापूरमध्ये नेहमीच सहकार आणि राजकारणाचं मिश्रण असतं. त्यामुळे इथल्या निवडणुका म्हणजे नेहमीच अटीतटीच्या असतात आणि यावेळी त्याला अपवाद नाही. यावेळी मैदानात थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सत्ता संघर्ष दिसणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधल्या सर्व 10 जागांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हाच स्ट्राईक रेट टिकतो का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण खरी गंमत आहे ती जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणांची. कारण गोकुळ दूध संघ, कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा बँकेत एकेकाळी हातात हात घालून राजकारण करणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील आता वेगळ्या मार्गावर उभे आहेत. राज्यात सत्ता बदलल्यानंतर दोघांच्या दोस्तीत आता अंतर पडलं आहे. आता मुश्रीफ महायुतीच्या बाजूने काम करत आहेत, तर सतेज पाटील महाविकास आघाडीची मोठ बांधून प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुका यावेळी अक्षरशः चुरशीच्या होणार आहेत. मात्र आजच कोल्हापूर दौऱ्यावरती मुख्यमंत्री होते आणि या कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं संकेत दिलेले आहेत. तरी जागा वाटप, आघाड्या बिगाड्या, मैत्रीपूर्ण लढती आणि बंडखोरी या माध्यमातून अजून बरचसं पुलाखालून पाणी जायचं बाकी आहे. सध्या तरी याबाबत अनिश्चितता आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी 2019 नंतर पश्चिम महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिले, विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांकडे. साखर कारखान्यांना केंद्रांकडून दिलेल्या मदतीमुळे भाजपला मागच्या निवडणुकीत फायदा झाला होता. त्यामुळे यावेळेच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतही महायुतीला त्याचा फायदा मिळू शकतो का किंवा मिळू शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. या उलट महाविकास आघाडीमध्ये अजून उदासीनता जाणवते. मात्र अद्यापही महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करण्याचं धाडस दाखवलं गेलं नाही. याचाच अर्थ सरकारला, अर्थात महायुतीला, महापालिकेतल्या निवडणुकींच्या विजयाबाबत साशंकता आहे असं टीकाकार म्हणतात. एकूणच काय, नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे प्रचाराची धामधूम लवकरच सुरू होणार आहे आणि इच्छुक उमेदवारांची धावपळ तर आत्ता सुरू झाली. परंतु यापुढे अजून बरंच राजकीय नाट्य घडणार आहे. याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. येणारा काळच ठरवणार आहे की उमेदवाराची वर्मा ही कुणाच्या गळ्यामध्ये पडणार आहे, कुणाला उमेदवारी भेटेल आणि कोण प्रत्यक्षात मैदानात उतरेल. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी की स्थानिक बलाबल एकत्र करून ही निवडणूक लढली जाईल. तुर्तास एवढंच.
पाहत राहा सकलम. आमचा आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.